श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा, विदेह राजाच्या यज्ञामध्ये नवनारायणांची स्वारी आली आणि नवनारायणांनी सांगितलेल्या एकेका भगवत चिंतनावरती राजाच्या मनाला अतिशय आनंद व्हायला लागला. त्यावेळेला राजाच्याही मनामध्ये असलेले अनेक प्रश्न राजा नारायणांना विचारायला लागला. आणि जेव्हा आध्यात्मिक चर्चेला सुरुवात झाली तेव्हा मात्र अतिशय प्रफुल्लित होऊन विदेह राजा आपल्या मनातले आध्यात्मिक एक एक प्रश्न या नवनारायणांना विचारायला लागला. आता राजा म्हणतोय, यानी यानी ह कर्माणि यैर्य स्वच्छंद जन्मभिः. महाराज, चक्रे करोति कर्तावा हरिस्तानी ब्रुवन्तु नः. राजा म्हणतोय, महाराज, श्रीहरींनी स्वेच्छेनुसार जे जे अवतार घेऊन आतापर्यंत ज्या ज्या लीला केल्या, आता करत आहेत आणि पुढे करतील त्या आपण आम्हाला सांगाव्या अशी आमची इच्छा आहे. त्यावेळेला द्रुमिल नारायणाची स्वारी म्हणतीये, राजा, यो वा अनंतस्य गुणानंता अनुक्रमिष्यन् स तु बालबुद्धिः रजांसि भूमेर्गणयेत् कथश्चित् कालेन नैवाखिल शक्तिधाम्नः. भगवान अनंत असून त्यांचे गुणही अनंत आहेत. त्यांच्या गुणांची गणती करीत असे जो म्हणतो, खरं म्हणजे तो मूर्खच म्हटला पाहिजे. एखादा कोणी कोणत्याही रीतीने पृथ्वीवरील धुळीचे कण मोजेल, पण सर्व शक्तींचे आश्रय असलेल्या भगवंताच्या गुणांची कितीही काळ लागला तरीही गणती होऊ शकत नाही. भगवंतांनी स्वतःच निर्मिलेल्या पंचमहाभूतांच्या योगाने विराट शरीराची निर्मिती करून आपल्या अंशाने त्यात प्रवेश केला, तेव्हा त्या आदिदेव नारायणाला पुरुष हे नाव मिळालं. हा त्यांचा पहिला अवतार आहे. त्यांच्या या विराट शरीरात तिन्ही लोक राहिले आहेत. त्यांच्याच इंद्रियांपासून सर्व देह धारण करणाऱ्यांची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण झालेली आहेत. त्यांच्या स्वरूपापासूनच प्राण्यांमध्ये ज्ञानाचा संचार होतो. त्यांच्या श्वासोच्छ्वासामध्ये सर्व शरीरात बळ येतं. तसंच इंद्रियांमध्ये ओज आणि काम करण्याची शक्ती उत्पन्न होते. तेच सत्व इत्यादी गुणांनी विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करतात. म्हणूनच ते आदिकर्ता आहेत. राजा, सर्वप्रथम जगाच्या उत्पत्तीसाठी त्यांच्या रजोगुणापासून ब्रह्मदेवांची निर्मिती झाली. त्यानंतर ते आदिपुरुषच आपल्या सत्वांशाने जगाच्या स्थितीसाठी, तसंच ब्राह्मण व धर्म यांच्या रक्षणासाठी, म्हणूनच आदिपुरुषच आपल्या सत्वांशाने यज्ञपती विष्णू झाले. त्यानंतर तेच तमोगुणाच्या अंशाने जगाच्या संहारासाठी रुद्र झाले. अशा प्रकारे निरंतर त्यांच्यापासूनच प्रजेची उत्पत्ती, स्थिती आणि लय, संहार हे होत आले, होत आहे आणि होत राहणार आहे. राजा, धर्मस्य दक्ष दुहितर्यजनिष्ठमूर्त्यान्. दक्ष प्रजापतीची मूर्ती नावाची कन्या धर्माची पत्नी होती. आदिपुरुषाने तिच्यापासून ऋषीश्रेष्ठ शांतचित्त अशा नर आणि नारायण
यांच्या रूपाने अवतार धारण केला. त्यांनी नैष्कर्म्य प्राप्त करून देणाऱ्या कर्माचा उपदेश केला आणि स्वतःसुद्धा त्याचेच अनुष्ठान करीत आजही ते बद्रिकाश्रमामध्ये आजही उभे आहेत. मोठमोठे ऋषी त्यांच्या चरणकमलांची सेवा करीत असतात. इंद्राला शंका आली की तपश्चर्येने हे आपले स्थान हिरावून घेऊ इच्छितात, तेव्हा त्यांनी तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी परिवारासह कामदेवाला पाठवलं. कामदेवाला भगवंताच्या महिम्याचं ज्ञान नव्हतं, म्हणून तो अप्सरागण, वसंत ऋतू, शीतल वायू यांच्यासह बद्रिकाश्रमात जाऊन स्त्रियांच्या कटाक्ष बाणांनी त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न करू लागला. राजा, हे इंद्राचं अविवेकी कृत्य आहे हे जाणून आदिदेव गर्व न बाळगता भयकंपित झालेल्या त्या सर्वांना हसत हसत म्हणाले, कामदेवा, देवगणांनो, वायू, तुम्ही भिवू नका. आमच्या आदरातिथ्याचा स्वीकार करा. आता इथेच थांबा. आमचा आश्रम सुना करून जाऊ नका. राजन, नरनारायण ऋषींनी अभयदान देत जेव्हा त्यांना अशा प्रकारे आशीर्वचन दिलं, तेव्हा कामदेव आदी लज्जेने मान खाली घालून दयाळू नरनारायणांना म्हणाले, प्रभो, आपल्या बाबतीत ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण आपण मायेच्या पलीकडे गेलेले आणि निर्विकार आहात. चरणकमलांना प्रणाम आपल्या आम्ही अखंड करतोय. आत्माराम आणि ज्ञानी पुरुष निरंतर ज्या चरणांचं स्मरण करतात, आम्हालाही त्या चरणांचा लाभ झाला. तुमचे भक्त आपल्या स्थानाचे उल्लंघन करून तुमच्या परमपदाला जातात, म्हणून देव निरनिराळ्या प्रकारे त्यांच्या साधनेत विघ्न निर्माण करतात. पण जे लोक यज्ञ इत्यादींच्याद्वारे देवतांना आहुतींच्या रूपाने त्यांचा भाग देत राहतात, तेव्हा ते तिथे विघ्न आणत नाहीत. पण देवा, एक सांगू का, खरंच जर आपली कृपा असेल ना, तर आपले भक्तजन त्या विघ्नांच्या माथ्यावर पाय देतात. काही जण खोल समुद्राप्रमाणे असलेल्या तहान, भूक, ऊन, थंडी, पाऊस, अंतर्बाह्य प्राण यामुळे होणारे कष्ट, तसंच रसनेंद्रिय आणि जननेंद्रियांचा आवेग यांना ओलांडून पलीकडे जातात. पण ते पुन्हा गायीच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडावे तसे निष्फळ क्रोधाच्या आहारी जाऊन आपली कठीण तपश्चर्या धुळीला मिळवतात. शुकाचार्य म्हणतात, राजा, अशा प्रकारे नरनारायणांच्या आणि देवांच्या संवादामध्ये जेव्हा नरनारायणांची देवांनी स्तुती केली ना, त्यावेळेला सर्वशक्तिमान नारायणांनी त्यांच्यासमोर पुष्कळशा वस्त्र अलंकारांनी नटलेल्या अत्यंत रमणीय स्त्रिया प्रगट करून दाखवल्या. त्या तिथे भगवंताची सेवा करीत होत्या. इंद्राच्या सेवकांनी जेव्हा लक्ष्मी समान असणाऱ्या त्या रूपवती स्त्रियांना पाहिलं, तेव्हा त्यांच्या दिव्य सौंदर्यासमोर त्यांचं लावण्य फिकं पडलं. त्या स्त्रियांच्या दिव्य सुगंधाने आता या स्त्रिया मोहित झाल्या. देवांसमोर मान खाली घालून उभं राहिल्या. मान खाली घातलेल्या त्यांना हसल्यासारखे करून देवदेवेश नारायण म्हणाले, जी तुम्हाला अनुरूप वाटेल अशी कोणतीही एक स्त्री तुम्ही निवडून घ्या. देवांनो, ती तुमच्या स्वर्गलोकाचे भूषण ठरेल. ठीक आहे, असे म्हणून इंद्राच्या सेवकांनी भगवंताच्या आज्ञेचा स्वीकार करून त्यांना नमस्कार केला. नंतर श्रेष्ठ अप्सरा उर्वशीला पुढे करून ते स्वर्गलोकी गेले. तिथे जाऊन इंद्रायान्म्य सदसी शृण्वतां त्रिदैवोकसाम, हे सगळं घडलेलं इतिवृत्तांत ते इंद्राला सांगायला लागले. हे ऐकून इंद्र मात्र आश्चर्यचकित झाला आणि आता भयभीत झाला. भगवान विष्णूंनी आपल्या स्वरूपापासून न ढळता जगाच्या कल्याणासाठी कलावतार धारण केले. विदेह राजा, भगवंतांनी नरनारायणानंतर हंस अवतार धारण केला, दत्तात्रेय अवतार धारण केला, सनकादिक आमचे वडील वृषभ यांच्या रूपाने अवतार धारण केला. हा अवतार धारण करून त्यांनी आत्मसाक्षात्काराच्या साधनांचा उपदेश केला. त्यांनीच हयग्रीव अवतार धारण घेऊन मधून कैटभादी नावाच्या असुरांचा संहार करून त्यांनी चोरून नेलेले वेद परत आणले. प्रलयाच्या वेळी
मत्स्य अवतार घेऊन त्यांनी मनु, पृथ्वी आणि वनस्पतींचं रक्षण केलं. तसंच वराह अवतार घेऊन पृथ्वीचा रसातलातून उद्धार करतेवेळी हिरण्याक्षाचा संहार केला. कुर्मावतार धारण करून अमृत मंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर मंदराचल ठेवून घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी शरणागत आर्त भक्त गजेंद्राला मगरीपासून सोडवलं. राजा, एकदा वालखेल्य ऋषी तपश्चर्या करता करता अत्यंत क्रुश झाले. ते तेव्हा कश्यप ऋषींसाठी समिधा आणीत होते. तेव्हा थकून जणू समुद्रात पडावे तसे गायींच्या खुरांनी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात ते पडले. त्यांनी स्तुती केल्यानंतर भगवंतांनी अवतार घेऊन त्यांना वर काढलं. वृत्रासुराला मारलं. तेव्हा इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागल्यामुळे तो भिवून लपून बसला. तेव्हा भगवंतांनी त्या हत्येपासून इंद्राचं रक्षण केलं. तसंच जेव्हा असुरांनी अनाथ देवांगणांना कैद केलं तेव्हा सुद्धा भगवंतांनी त्यांना असुरांच्या बंदिवासातून सोडवलं. भगवंतांनी सज्जनांचं रक्षण करण्यासाठी नृसिंह अवतार धारण केला. हिरण्यकश्यपूला ठार केलं. देवांच्या रक्षणासाठी देव आणि असुर यांच्या संग्रामामध्ये त्यांनी दैत्यपतींचा वध केला. राजा, वेगवेगळ्या संग्रामामध्ये त्यांनी दैत्यपतींचा वध करत वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये आपल्या शक्तीने अनेक कलावतार धारण करून त्रिभुवनाचं रक्षण केलं. पुढे वामन अवतार धारण करून त्यांनी याचकाच्या निमित्ताने ही पृथ्वी दैत्यराज बलीकडून काढून घेतली आणि आदितीनंदन देवतांना दिली. पुढे परशुराम अवतार घेऊन त्यांनीच पृथ्वीला 21 वेळा क्षहीन केलं. ते म्हणजे हयहय वंशाचा नाश करण्यासाठी भ्रुवंशामध्ये पेटलेला अग्नी होते. त्याच भगवंतांनी रामावतारामध्ये समुद्र सेतू बांधून रावणासह लंका उद्ध्वस्त केली. ज्यांची कीर्ती सर्व लोकांचे पाप नष्ट करणारी आहे त्या सीतापतींचा विजय असो. राजन, अजन्मा असूनही पृथ्वीवरील भार कमी करण्यासाठी तेच भगवान यदुवंशामध्ये पुढे जन्म घेणार आहेत. राजा, भगवान गोपाल कृष्णाच्या अवताराची पूर्वकल्पनाच विदेह राजाला द्रुमिल नारायणांनी दिली आणि भगवान यदुवंशात जन्म जेव्हा घेतील तेव्हा देवताही करू शकणार नाही अशी कर्म भगवान करतील. पुढे भगवान बौद्ध अवतार धारण करतील आणि यज्ञाचा अधिकार नसणारे यज्ञ करीत असल्याचे पाहून अनेक प्रकारच्या तर्कवितर्कांनी त्यांना मोहित करतील. कलियुगाच्या शेवटी भगवान कल्की अवतार घेऊन तेच क्षुद्र राजांचा वध करतील. एवं विधानी कर्माणि जन्मानि च जगत्पतेः. राजा, भूरीणि भूर्यशसो वर्णितानि महाभुज. अनंत कीर्ती जगन्नाथाचे असे अनेक जन्म आणि कर्म यांचे भक्तांनी वर्णन केलेत ते मी तुला सांगितले. राजा, अलौकिक भगवंताची ही जी रूप आहेत ही मात्र परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये धर्माची संस्थापना, अधर्माचा नाश, अधर्माने वागणाऱ्यांचा नाश एवढ्यासाठी की भगवंत बघतोय की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या भक्तांना भिण्याचं कारण नाही. आणि भगवंत जोपर्यंत म्हणण्यापेक्षा अनंत भगवंत आधी अनंत आहे. तो आधीही होता, आताही आहे आणि नंतरही सर्व चराचर मायेने निर्माण होणार आणि पुन्हा मायेमध्ये विलीन होणार. पण भगवंत मात्र आहे तिथेच असणारे. म्हणून तर म्हणलंय ना की देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत देव सगुण निर्गुण देव विश्वाचे कारण काळ येई काळ जाई देव आहे तैसारा ही देव
देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेल अशी कोणाची पुण्याई. राजा, देव अगाध अनंत आहे, देवाला कोण चोरून नेणार आणि देव कुठे संपणार याचा अंत नाही. राजा, भगवन नामचिंतन करत जावं आणि या भगवंताच्या लीलावतारांचं वर्णन करत राहावं, तेव्हा निश्चितच जीवनाचं कल्याण साधता येईल आणि हे कल्याण साधून घेणाऱ्याला मात्र उत्तम गती प्राप्त होणार. हे ऐकल्यावरती विदेह राजाने हात जोडले आणि हात जोडून त्याने जो भक्ती करणार नाही अशा पुरुषांच्या गतीविषयी नारायणांसमोर प्रश्न उपस्थित केला. नारायणांनी त्याला उत्तम प्रकारे उत्तर दिलं. कशा प्रकारे? उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.